कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी वासुदेव मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी 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 हे नारायण वासुदेव मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी 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 नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ज्ञानदेव तुकार दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु संतन की सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंधानां रसाणां छन्दसामपि जन्माद्यसेतोन्वयादितरते चार्चेष्व विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा ब्रह्मणास्वेन सदा निरस्य कुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवधमामुनिकृति किं वा परैरीश्वरा सद्यहृद्यवृजतेऽत्र कृतुभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुहुरसिका वैभावक यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिरुस् नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे मरत्यां वरं पुण्डरी समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिगुणपावनी आदत्रेवांचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज करी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेथी बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार नियाता अहमेवा समेवाग्रे नान्यद्य सदसत्परस्वस्म्य
ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि सर्वभूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न चेष्वम् जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां कृष्ण भगवान की जय। हरि कृपेने तो जनार्दन जीवी घालू पाहे आपण अनुग्रह पूर्ण आवडी करी आवडी सद्गुरु नाथू जव मस्तकी न ठेवी हातू तो वशाचा निज स्वार्थू पूर्ण परमार्थू सिद्धी न पा। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही प्रवचनाची सेवा चतुश्लोकी भागवताचे आणि यामध्ये आपण विचार करतोय क्रमप्राप्त क्रमशः विषयाचं चिंतन चालू आहे। भगवान ब्रह्मदेवाचा पूर्णपणे अधिकार पाहिल्यानंतर भगवान परब्रह्म परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर त्या ज्ञान आता भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा हे प्रजापती मी तुला ते करता अधिकार कसा लागतो तो अधिकार तू प्राप्त केलेला आहे असे भगवान आपल्या प्रसन्न मुद्रेतून ब्रह्मदेव आहेत। कृपेने तुष्टला जनार्दन जीवी जीव घालू पाहे आपण आकळावया ज्ञान विज्ञान अनुग्रह पूर्ण आवडी करी। भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा असमित गोप्य ते कोणा नाही सांगिले अद्याप माझे निजानंद्य निज रूप तुझ रूप सांगेन। असं जे गोप्याचं गोप्य गुज गीती आहे ते गुज जे आहे गुह्य आहे ते गुह्य आजपर्यंत मी देवी लक्ष्मी ऐशी जवळीक तेही न देखिया प्रेमाची बीक। ज्ञानोबा जसं अर्जुनाच्या प्रेमाचं सांगत असताना तसं भगवान म्हणतात ब्रह्मदेवा तुझ्याविषयीचं प्रेम माझ्या अंतकरणात उफाळून आलेला आहे आणि या प्रेमापोटी मी तुला आज असं सांगेल की आजपर्यंत कोणालाही सांगितलेलं नव्हतं। जेन संगे पितया वसुदेवासी जेन सांगे माते देवकीसी ती गुह्य अर्जुनेशी बोलत ज्ञानोबराय अर्जुनाच्या विषयीचं बोलतात। परंतु त्यावेळेस काय तरी हे सृष्टी याच्या अगोदर सृष्टी नव्हती। ब्रह्मदेव होतं तर ब्रह्मदेवाला सांगतात की याच्या अगोदर मी कोणाला सांगितलेलं नाही आणि ते मी तुला आता अतिशय निजानंद निज स्वरूप सुख तो ते आत्मज्ञान मी तुला सांगणार आहे। म्हणून परमात्मनाथ महाराज म्हणतात कृपेने तुष्टला जनार्दन परमात्मा कृपा झाली आणि कृपेतून कृपा शक्तीतून अतिशय प्रसन्न झालेले भगवान जीवी जीव घालू पाहे आपण की ब्रह्मदेवाच्या जीवामध्ये आपला जीव घालावा असा भगवान पाहतोय आणि आकडावया ज्ञान विज्ञान अनुग्रह पूर्ण आवडी करी। अनुग्रह करण्याकरता अतिशय आवडी ब्रह्मदेवाविषयीची उत्पन्न झाली हे सांगतायत आणि त्याच्याकरता भगवंताच्या आवडी अनुग्रह पूर्ण करण्यासाठी भगवान आवडीने अनुग्रह पूर्ण करतायत भगवान। आवडी सद्गुरु नाथू जव मस्तकी न ठेवी हातू तो पूर्ण परमार्थ सिद्धी न पावे। काय आहे परमार्थ करत असताना परमार्थ क्षेत्रामध्ये श्री गुरु कृपा ही अतिशय महत्वाची आहे। एरवी तरी मानवी जीवन एक कृपेच्या आधारावर आहे। कोणाच्याच कृपा पात्र जर नसेल तर तो जीवन जगूच शकत नाही। फार काय मनुष्य देहाचा आधार आहे। 4 कृपेच्या आधारावर मानवी जीवन आधारित आहे
आश्रित आहे. दुसरी श्रीगुरूंची कृपा आहे, शास्त्राची कृपा आहे आणि स्वतःची स्वतःवर त्याला आत्मकृपा म्हणतात. ईश्वराची कृपा असेल तर मनुष्य देह मिळतो आणि शास्त्र आपल्याला कळतो, शास्त्राचा समन्वय कळतो. आणि सद्गुरु कृपा असेल तर शास्त्रामध्ये सांगितलेले सिद्धांत आपल्या स्वअनुभवामध्ये, म्हणजे त्याला नाथ महाराजांच्या या भागवताच्या याच्या विज्ञान शब्द म्हणजे अनुभवामध्ये त्याला येतं. ज्ञान शास्त्रात सद् आणि अनुभवात येणं म्हणजे ते विज्ञान. ते विज्ञान म्हणजे तो अनुभव आपल्याला येतो आणि तो अनुभव येण्यासाठी शास्त्र आणि शास्त्रातील ज्ञान गुरुमुखातून आल्यानंतर त्याचा अनुभव येण्याकरता ज्या कृपेची आवश्यकता असते म्हटले जाते स्वतःची कृपा. ती कृपा झाल्याशिवाय आपल्याला तो अनुभव येत नाही. आणि म्हणून तो असा अनुभव असं कृपा याच्याकरता परमात्म्याची कृपा झाली, नरदेह दिला. आयुष्याच्या या साधनानंद पदवी घेणे एवढा दिला परमात्म्याने कृपा करून आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर परमात्मा भजन करावं, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. आणि ती प्राप्ती सद्गुरू विना आपल्याला कोणी करून देऊ शकत नाही. सद्गुरू शिवाय आपला कोणीही उद्धार करून देऊ शकत नाही. वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी गुजवीन हित कोण सांगे. गुरुशिवाय आपला उद्धार करू देऊ शकत नाही. त्याप्रमाणे पण त्या सद्गुरूंची सेवा घडल्यानंतर त्या सद्गुरूंची कृपा. आता ही कृपा म्हणत असताना कृपेमध्ये काही प्रकार आहेत. स्पर्श कृपा आहे, तर संकल्प कृपा, नेत्रकृपा आणि हस्तकृपा. नाथ महाराज सांगतात की हस्तकृपा झाल्याशिवाय, सद्गुरु हस्तकृपा झाल्याशिवाय मस्तकावर जोपर्यंत हात श्रीगुरूचा पडत नाही तोपर्यंत त्या साधकाच्या जीवनामधला निजस्वार्थ सिद्धीला जात नाही. संकल्प कृपेतून त्याच्या अंतकरणामध्ये ते ज्ञान प्रेरित होतं, नेत्रकृपेतून त्याची पुष्टी होते आणि हस्तकृपेतून स्पर्शकृपेतून पुष्टी त्याचा पूर्ण शरीर काय होते, पुष्टी होते, तुष्टी होते. अशा प्रकारे त्याच्याकरता पूर्ण कृपेसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून आवडी सद्गुरु नाथू जव मस्तकी ठेवून हातू. ज्ञानोबारायांनी सुद्धा हाच सिद्धांत सांगितला. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, हे असो देटे जया पद्म करू पारुखे आ तो जीवाची परी तुके महिषी. श्री गुरूंची कृपा दृष्टी पडल्यानंतर जोपर्यंत तो माथ्यावर डोक्यावर हात ठेवल्या जात नाही, जीवाची परी तुके महिषी. तो जीव जरी असला तरी परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अनेक ठिकाणी सांगितलं आहे. आता वाणी कृपा, वाची कृपा जी सांगितली ती एक प्रकारची अशी, जो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निठावे माता हा पटीला जैसा. गुरुकृपेचा प्रकार ज्ञानोबराय सांगतात 18व्या अध्यायामध्ये की महावाक्याचे निनावे तत्वम असी, ते तू आहेस असा गुरुकृपेतून त्याला माहिती पडलं आणि त्याला माझ्यावर कृपा केली. आणि माथा हातू नव्हे थापटीला, हात त्याच्या याच्यावर ठेवला की तुका म्हणे कानी ऐकेली शब्द कृपा झाल्याने शब्दाच्या माध्यमातून कृपा केली आणि हात ठेवला. म्हणजे भाऊ सांगतात आपल्याला पूर्ण अवस्था प्राप्त केव्हा झाली. तुकोबरांतर आमचे श्रीगुरु आम्हाला भेटले आणि त्यांनी काय केलं, लावोनिया हात कुरवाडीला माता सांगितले चिंता करावी, सांगितले चिंता न कर. कुरवाडीला माथा म्हणजे हात लावला, आमच्या डोक्यावर ठेवला आणि सांगितलं आता चिंता करायची गरज नाही. पूर्ण ज्ञान सत्य गुरु राही कृपा मज केली नाही घडली सेवा काही. सद्गुरूच्या याच्यातून कृपेतून हस्तकृपा झाली म्हणजे साधक
परिपूर्ण होतो. नाथ महाराज ते सांगतात, आवडी सद्गुरू नातू जव मस्तकी न ठेवी हातू, तव वरी शिष्याचा निज स्वार्थू, पूर्ण परमार्थू सिद्धी पानपवे. अशा या करता म्हणूनच भगवान महाराज सांगतात, तेची निधन वरद हस्ते संपूर्ण, अनुग्रही चतुरानन, तेची निरूपण शुक सांगे. शुकाचार्य आता राजा परीक्षितीला सांगतात की राजन, श्रीगुरूंचा हात जोपर्यंत मस्तकावर पडत नाही तोपर्यंत शिष्याचा परमार्थ परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होत नाही. म्हणून या लागी श्री नारायण परमात्मा वरद हस्ते पूर्ण, तो आशीर्वाद देणारा कृपा करणारा जो हात आहे, तो हात ब्रह्मदेवाच्या चतुराननाला म्हणजे ब्रह्मदेवाच्या मस्तकावर ठेवणार आणि त्याला अनुग्रह करणार आहे. आणि तेच निरूपण आता शुकाचार्य काय सांगतात, यावनहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तत्वविज्ञान अमस्तु ते मदनुग्रहात. अशा प्रकारचं शुकाचार्य सांगतात. या श्लोकाचा अन्वयाचा विचार अन्वय असा आहे, अहम यावान यथा भावः यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्व विज्ञानम ते मत अनुग्रहात. यावन यथा भाव, हा अहम म्हणजे मी, यावन या शब्दाचा अर्थ आहे जितका, यावन जितका, यथा जशी, भाव हा म्हणजे सत्ता असणारा, यद्रूप गुणकर्मकः म्हणजे तथैवच तथैव त्याचप्रमाणे, तत्वविज्ञानम कर्म करणारा, तशा प्रकारचा स्वरूप गुणांचा व कर्म करणारा, तथा त्याप्रमाणेच यथार्थज्ञान, तत्वविज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान, ते तुला मत अनुग्रहात असतो म्हणजे हो. अशा प्रकारचा विचार या श्लोकाचा एका वाक्यात जर सहसा की ब्रह्मदेवा, जसा जेवढा माझा मायेचा विस्तार आहे, ते जे विचार आहे तो विचार मी तुला सांगत आहे आणि तो तू आता प्राप्त करून अनुग्रहाने तोच विचार मी तुला आता काय करतो, सांगत आहे. तो तुला सहज प्रकारे असो. अशा प्रकारचा या श्लोकाचा अर्थ आहे की माझ्याकडून तो अर्थ प्राप्त होईल. जे जेवढा जैसा तैसा ब्रह्मत्वा ऐसा, ऐसा स्वरूपतेचा पूर्ण ठसा, तुझ प्राप्त होई दशा अनुग्रहे माझ्या. की ब्रह्मदेवा, मी जेवढा जैसा आहे, जसा आहे तसाच आहे, आणि जसा आहे तसा आहे, जेवढा आहे तेवढा आहे. जग न होनी जगत, हे जगत पूर्ण निर्माण झालं तरी मी जग जरी ऐसा, ऐसा स्वरूपतेचा पूर्ण ठसा, तुझ प्राप्त हो हे दशा अनुग्रहे माझ्या. आणि असा हा जो स्वरूप स्थितीचा भाव आहे, स्वरूप स्थितीचा शिक्का आहे, तो शिक्का तो तुझ प्राप्त हो, हा माझा काय आहे आशीर्वाद. माझ्या अनुग्रहाने तीच दशा प्राप्त हो, असं भगवान त्याला आश्वासित कर, ब्रह्मदेवांना आश्वासित करतात. सत्वगुणे विन सत्व स्थिती, जेणे करी धरी हरी त्रिजगती, परी अंगी न लागे अहंकृती, अव प्रजापती प्राप्त हो. ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केली होती की देवा मला हे तत्वज्ञान सांग, हे गुह्यज्ञान मला सांग. तर त्यावेळेस जी भाषा वापरलेली होती, कशा करता सांग, अहंकार होऊ नये,
सृष्टी निर्माण करण्याचा, याच्याकरता जे काही गोष्टी ज्ञान विचारतो याचं कारण काय, त्याच गोष्टी आता भगवान त्याला सांगतात. तू मागितलेलं होतं म्हणून आता ती अनुग्रह तुला पाहिजे, तो स्वरूप अवस्थेचा अनुग्रह मी तुला देणार आहे. ही एक प्रतिज्ञा सांगितली, मी तुला देतो. सांगितली सत्वगुणे विन श्री धरी हरी त्रिजगती परे अंगे न लगे अहंकृती हा भाव प्रजापती प्राप्त हो तुझ. म्हणजे सत्वगुणाच्याही पलीकडची अवस्था आहे शुद्ध सत्व अवस्था ज्याला म्हटल्या जाते. जेणे करी धरी हरी त्रिजगती, जेणे म्हणजे ज्या हाताने परमात्मा जगाला हरण करतो, म्हणजे करी म्हणजे उत्पन्न करतो, धरी म्हणजे धारण करतो, म्हणजे पालन पोषण करतो, हरी म्हणजे समाप्त करतो. नाही तर अर्थ लागत नाही. करी धरी आणि हरी काय म्हणावं, हरिदेवाचं नाव घ्यावं का नाही. करी म्हणजे उत्पन्न करतो, धरी म्हणजे पालन पोषण. जगतामध्ये परमात्मा अशा प्रकारचे हे करतो, परंतु परी एवढं करून सुद्धा धरी करी हरी त्रिजगती, त्रिजगताचं निर्माण करून एवढं पालन पोषण करून संहार करून सुद्धा अंगी न लगे अहंकृती, एवढं करून सुद्धा अंगाला अहंकार अभिभाव आहे. ब्रह्मदेवा तुला वाटत होतं ना ही सृष्टी निर्माण केली तर मला अहंकार निर्माण होईल, तो तुझं प्राप्त, तो भाव प्रजापती प्राप्त हो तुझं अहंकार निर्माण होणार नाही. माझी जशी अवस्था एवढं जगत निर्माण करून मी निरहंकार प्राप्त हो, तुझा तसाच भाव तुझ्या अंतःकरणामध्ये प्राप्त हो असं भगवान सांगतात. मी सगुण निर्गुण रूपे धरी परी न विकारी स्वरूपा का रूपा प्राप्त हो. जड ब्रह्मदेवाला की ब्रह्मदेवा मी जसा सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारचे रूप धारण करतो, पण सगुण आणि निर्गुण स्वरूप हे निर्विकार आहे, त्यात कुठलाच विकार नाही. तसं सगुण रूप धारण तरी सुद्धा ते सगुण रूप धारण केलं तरी त्याच्यात का हो सगुणात निर्गुण झालं म्हणजे तयार झाला तर त्याच्यामध्ये विकार होईल का. जसं दूध आहे, दुधाचं दूध दही झालं ना, तरी दूध मुराले त्याची दही असं ज्ञानावर आणतात. मग तसा विकार निर्माण होतो का दुधामध्ये, विकार निर्माण झाल्याशिवाय दही निर्माण होतो का. तसं या जगात निर्गुण परमात्म्याचं जगत निर्गुण साकार झाला, निर्गुण रूपातला सगुण झाला तर विकार होतो का, निर्विकारी. तो परमात्मा निर्विकारच राहतो. परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबा म्हणतात की परी याचे म्हणजे तो अमूर्त जरी असला तरी सुद्धा मूर्त जरी झाला तरी तो अमूर्तच राहतो, त्याच्यामध्ये काही होत नाही. विकारे रूपाकारी परी न म्हणजे विकार त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. अशा प्रकारचं हे जे आहे ये स्वरूप स्थितीची निज थोरी अवस्थेची जे थोरी श्रेष्ठपण आहे, मोठेपण आहे, झड करी विधात्या ब्रह्मदेवा तुला तात्काळ ते प्राप्त हो अशी भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. असं आश्वासन परमात्मा गुणातीतता म्हणजे रूपात असून अरूपता तुझी सिद्ध होते. तुमचं आमचं वेगळं आहे, आमचं रूप असलं तर ते रूपच होतं, अरूपता आपल्याला येत नाही. परमात्मा स्वरूपाचं असं आहे, परमात्मा स्वरूप निर्गुण स्वरूप रूपाला आलं तरी सुद्धा ते परमात्म्याची रूपात असून निर्गुण स्वरूपाला आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा जडे, विकल्प धरिता जिव्हा जडे. मात्र संत वाक्यावर विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर ह्या गोष्टी पटतात आणि विश्वास नसेल तर सख्खा याच्यावर सुद्धा आपला विश्वास नसेल तर कितीही सत्य असलं तर ते सत्य मानल्या जात नाही. सत्यता पटण्यासाठी त्या शास्त्रावर, त्या ग्रंथावर, संतांवर हा विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. आणि परमार्थिक क्षेत्रात, अध्यात्म क्षेत्रात विश्वास हे तर भांडवल आहे. आणि विश्वास नसताना या शास्त्राचं श्रवण केलं
विश्वास नसताना या ग्रंथांचं संत वाङ्मयाचं चिंतन केलं तर त्याचे विपरीत अर्थ काढल्या जातात आणि विपरीत अर्थ करून स्वयंबुद्धीने अर्थ काढून स्वतःला अहंकारी वृत्तीतून विकारी वृत्तीतून त्याचे अर्थ काढून समाजाची फसवणूक समाजाची होईल तेव्हा होऊ द्या, परंतु स्वतःची फसवणूक होते आणि ज्यावेळेस आपली फसवणूक आपणच करून घेतली, आपल्या पायावर आपणच धोंडा मारला हे कळतं, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. पाणी खूप दूर गंगा तो बहुत दूर बह गई, म्हणजे पाणी खूप वाहून गेलेलं असतं, आयुष्यातला काळ निघून गेलेला असतो. मग पश्चाताप केल्याशिवाय दुसऱ्या हातामध्ये काही उरत नाही. नाथ महाराज सांगतात की विकल्प धरिता जीवा जळे, निर्गुणी पावले सगुणी भजता. कारण निर्गुणाची उपासना करण्याचा अधिकार सर्वांचा थोडी आहे. निर्गुण उपासना करण्याकरता सर्वम खल्विदम ब्रह्म, उपनिषदानं परमात्म्याचं निर्गुण स्वरूप सांगितलं. साक्षी चेता केवळ निर्गुणश्च असं उपनिषदात वर्णन आहे, वेदात वर्णन आहे परमात्म्याचं. तो साक्षी चेता केवळ निर्गुणश्च, याच्या चिंतनाचा आपल्याला एवढा विस्तार करायचा नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. तर तो साक्षी रूपाने चेतन रूपाने असणारा निर्गुण स्वरूप असणारा तो परमात्मा, त्याची प्राप्ती त्याच्या दर्शनाने मनुष्य जीवन परिपूर्ण होणार आहे. पण तो अनुभव येण्याकरता निर्गुण पाहण्याकरता सर्वांना दृष्टी आहे का, सर्वांचा अधिकार आहे का? ओ या जगतामध्ये सूक्ष्म सूक्ष्म जीव आहेत, ते सर्वच दिसतात का? नाही. मग दिसत नाही म्हणून नाहीत का? कोरोना हा आताच कोरोना, आताच विषाणू घ्यायला हा दिसतो का? मग दिसत नाही म्हणून नाही का? आहे, परंतु ती पाहण्याची काय पाहिजे? नजर. तो अधिकार असेल, नजर असेल तर ते दिसत असते. लोक स्पष्ट सिद्धांत सांगतात, दिसत नाही म्हणून नाहीच. म्हणजे चार्वाक शास्त्रकार जो आहे तो फार अलीकडचा बुद्धिजीवी शास्त्रज्ञ शास्त्रकार, तो म्हणतो चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यानं दिसते तेच खरं आहे. परंतु असं म्हणतो, परंतु याच्यामध्ये आपला विषय फार लांबत जाईल. काय आहे शास्त्रामध्ये एवढे बारकाव्यात जेवढं लांबवलं किस पाडला तेवढा किस पाडता येतो, परंतु जास्त खोलात जाऊन बुद्धिभेद शहाण्या माणसाने करू नये. आणि आपल्याकडून किमान आईसाहेबांच्या कृपेने तरी समाजाचा बुद्धिभेद होऊ नये. समाजाचा होण्यापेक्षा आपला तरी बुद्धिभेद त्या विचाराचं चिंतन करता करता आपला होऊ नये. म्हणून एवढ्या करता आपण जी श्रवण करणारी मंडळी आहे त्यांच्यामध्ये बुद्धिभेद होऊ नये. एवढ्या करता परमात्म्याचं निर्गुण तात्पर्य एवढं घ्या की परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आहे. त्या निर्गुण स्वरूपाने जीवाचं कल्याण होतं, मनुष्याचा जीवाचा उद्धार होतो. आणि त्या निर्गुणाचं दर्शन घेणं प्रत्येक जीवाच्या आवाक्यात नाही. कारण अनेक जन्मांतरामध्ये विषयाचं सेवन केल्यामुळे त्याचं अंतकरण मलिन झालेलं आहे. काम क्रोधाधिक विकाराने त्याचं अंतकरण मलिन झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्याकरता आपल्याला सामान्य जीवाला भजन घडावं, याकरता परमात्मा सगुण साकार झाला. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. अव्यक्त असणारा परमात्मा आकाराला आला, निर्गुण असणारा परमात्मा गुणवान झाला. ओ निर्गुण परमात्म्याचं दर्शन व्हायचंय, अरूपम अस्पर्शम असं त्या परमात्म्याचं रूप आहे. अरूपम रूपच नाही, त्याला कसं काय पाहणार? आणि डोळ्याला तर रूप विषय पाहिजे. मग त्या रूपाला सगुण साकार झाला, तर सगुण साकार झाला. आता आपण डोळ्यानं परमात्म्याला पाहू शकतो. परमात्मा विटेवर आला म्हणून सगुण झाला, म्हणून निर्गुण नाही का? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, विटेवर असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन ज्ञानोबांनी घेतलं, तुकोबांनी घेतलं, नाथ महाराजांनी घेतलं, नामदेव महाराजांनी, अनेक संतांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं. तर नुसता सगुण म्हणून दिसला काय? नाही. त्यांना त्या ज्ञानोबा राय तर म्हणतात, देवा तुला रूपानं रूपवान म्हणावं तर निर्गुण सुद्धा आहे. तुझ्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. तुझं सगुण मनो की निर्गुण रे,
सगुण निर्गुण एको गोविंदुरे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावदरियेले. तुकोबरा म्हणतात सगुण निर्गुण एक रूप असणार, म्हणजे तात्पर्य मला काय सांगायचंय, रूपी असोनी अरूपता, म्हणजे तो सगुण झाला तरी निर्गुणता त्याची मुळत नाही, तो रूपवान जरी झाला तरी अरूपता त्याची मोडल्या जात नाही. गुणी वर्तोनी गुणातीतता, गुणात राहून सुद्धा तो निर्गुणच सिद्ध होतो. कसं शक्य आहे हो, कसं शक्य आहे की गुण कर्म करून त्याचा कर्माचा लेप लागू देत नाही. अशा सृष्टीमध्ये ईश्वर निर्मित अशा काही पदार्थ आहेत, आपण बऱ्याच वेळा पाहिला, पद्मपत्र मिवांबसा, गुणात राहून सुद्धा गुणात, म्हणून याच्यामध्ये तो परमात्मा सर्व गुणांनी लिप्त असून त्याच्या ठिकाणी तर सर्व गुण आहे. मुख्यतः प्रायः इथं जे गुण आहेत हे मायेचे सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहे, परंतु परमात्मा निर्गुण आहे. पण या गुणामध्ये सृष्टी निर्माण करून तो वर्तत असताना सुद्धा या गुणाच्या पलीकडे राहतो. गुण त्याला गुणाचा लेप लागू देत नाही. याच्या गुणातीतता याचा विचार पाहिजे असेल मुख्य तर श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये गुणातीतता अवस्था सांगितलेली आहे. मुळामध्ये गुणातीत, गुणात राहून गुणातीत कसं होता येते, कशी अवस्था आहे याचा विचार श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात मुळात पाहून घ्या. परमात्मा गुणातीत, परमात्म्याचं दर्शन झालं की तो परमात्म्याचं दर्शन झालेला, परमात्म्याचं यथार्थ ज्ञान ज्याला झालेलं आहे, तो यथार्थ ज्ञान झालेला मनुष्य म्हणून राहत नाही, तो आकार मनुष्याचा अवस्था मात्र त्याची मनुष्य अवस्था संत अवस्थेला, सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो. त्यामुळे तो कर्म, ज्ञानवरांत तो कर्म करीच कळे, परी कर्मबंधा ना कळे. तो कर्म करतो परंतु कर्माचा लेप त्याला लागत नाही. चला आलं म्हणून एका वाक्यामध्ये बोलून जातो, कर्माचा लेप गुणात राहून गुणाचा लेप का लागत नाही. भगवंताने सांगितलं 18व्या अध्यायात गीतेच्या, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमाल लोका न हंती न निबध्यते. केलेल्या कर्माचा, कर्तृत्वाचा अहंभाव आणि केलेल्या कर्माची फलश्रुती मिळण्याकरता, फलासक्ती करता, फलाची आसक्ती अंतःकरणात न धर्म. कर्म केल्यानंतर फल निश्चित मिळणार आहेच, परंतु त्याच्याविषयीची आसक्ती करणं ही बाधक आहे. फल मिळणारच आहे परंतु आसक्ती ठेवू नये आणि केलेल्या कर्माचा अभिमान धरू नये. आम्ही तर थोड्या थोड्या याचा अभिमान धरतो हो, थोड्या थोड्या का हो. प्रवचन कोण करते मी करतोय ना, आला अभिमान, बाधक आहे. यानं काय मिळणार आहे, फलाची आसक्ती. अरे मिळणार आहेच, आसक्ती ठेवू नको. अशा कर्मात गुणात राहून त्या गुणाच्या पलीकडे होणं म्हणजे परमात्मा या जगात गुणातीत राहून गुणात राहून गुणातीत होतो. आणि हे भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा तुला हे मद अनुग्रह हे पूर्ण अवस्था, ही पूर्ण अवस्था आहे आणि ही जीवाच्या आवाक्याच्या, सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडची आहे. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता सद्गुरु कृपा वा परमात्मा कृपाच लागते. परमात्म्याची कृपा वा सद्गुरूची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पूर्ण अवस्था तुम्ही कितीही ग्रंथ चिंतन करा, कितीही अर्थ पहा, त्याच्यासाठी सद्गुरु कृपाच लागते. म्हणून भगवान म्हणतात की हे मद अनुग्रहे पूर्ण अवस्था पावसी तत्वता परमेष्टी. तत्वता म्हणजे खऱ्या अर्थाने, तात्विक दृष्टीने तू पावन प्राप्त होशील माझ्या अनुग्रहाने. पुढे सांगतात जेवी जळी असोनी गगन. ज्ञानोबा आता नाथ महाराज दृष्टांत देतात, गुणातीत असून गुणात असून गुणातीत कसं. जेवी जळी असोनी गगन ओले न हो जाणे आपण. जेवी आपण कर्माच माझे कर्माचरण अकर्तात्मता पूर्ण परमात्म योगे.
परमात्मा अवस्थेच्या माध्यमातून ब्रह्मदेवाला सांगतात. भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा, ज्याप्रमाणे तू म्हणशील गुणात राहून गुणातीत कसं होता येते, याचा असा जर प्रश्न विचारशील तर कदाचित तुला प्रश्न निर्माण होईल. तर त्याचं उत्तर असं आहे, जेवी जळी असोनी गगन. गगन कुठं नाही? आकाश. आकाश कुठंच नाही. संतांनी वर्णन केलं, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. ज्ञानोबरा प्रश्न विचारतात, अगा आकाश की नाही? काय गंमत केली ज्ञानोबरांनी. ज्ञानोबरा म्हणतात की एक दिवस आकाशाने ठरवलं, ही लोक यात्रा करतात, वारी करतात, ह्याच्यात करतात, या पाहुणे म्हणून जातात, आपणही कुठंतरी पाहुणे गेलं पाहिजे, काय घर कोंबडं बनायचं म्हणून आकाशाने पिशवी भरली आणि पिशवी भरून प्रवास करायला निघाला. कुठं जायला? दुसऱ्याच्या घरी. कुठं जाईल? अरे जिथं जाईल तिथं आकाश. केवढा आकाश आहे? आकाश केवढा आहे? मनानं मुक्ताईनगर एवढं नाही, महाराष्ट्र एवढं नाही, नाही बरं भारत नाही. जिथं जाल तिथं गगन आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. या अक्षरात काय मार्मिकता आहे संतांच्या. सर्वत्र आहे, संपूर्ण आहे. काही गोष्टी सर्वत्र जरी असल्या तरी एकतर काही सर्वत्र नसतेच. आपण इथं बसलेलो आहे, आपल्या घरी आहेत का? नाही. संपूर्ण आहे. आपण पूर्ण आहे का? काय पूर्णता आपल्या? काहीच नाही. जीव म्हणजेच अपूर्ण अवस्था आहे. जीव अवस्था म्हणजेच अपूर्ण अवस्था आहे. परंतु आकाश पूर्ण आहे. सर्व जगाला गवसणी घालणारं व्यापक, म्हणजे त्याला पोकळी म्हणतात. अलीकडच्या भाषेत त्याला पोकळी म्हणतात. म्हणजे जुनीच भाषा आहे, परंतु त्याला आपला परिचयातला शब्द पोकळी. ही पोकळी आकाशाची कुठं नाही. अगदी जिथं दिसत नाही तिथं सुद्धा पोकळी आहे. शास्त्रकारांनी असं सांगितलं, लोखंडात आपण जर समजा एखादा खिळा ठोकण्याचा प्रयत्न केला तर जातो की नाही? जातो ना. दगडात आकाश, आपल्याला वाटतं इथं आकाश नाही, परंतु खिळा ठोकला तर जातो की नाही? का जातो? तिथं पोकळी आहे म्हणून. कुठल्याही जागा जर करायची असेल तर तिथं आजूबाजूला सरायला कुठंतरी जागा पाहिजे. तसं जागा पोकळी सर्वत्र आहे. काय सांगतात की जेवी जळी असोनी गगन. पाण्यात सुद्धा आकाश आहे. मग पाण्यात आकाश असताना का हो, आपण नुसतं पाण्याचा फवारा लागला तर ओलगच होतो. मग आकाश किती ओलं चिंब होत असेल? नाही. नाथ महाराज म्हणतात, शास्त्राचा सिद्धांत असा आहे, ओले न हो जाणे आपण, ते पाण्यात राहून सुद्धा ओलं होत नाही. तेवी त्याप्रमाणे माझे कर्माचरण. भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा, अकर्तात्मता पूर्ण. माझं कर्म करून सुद्धा मी त्या कर्माचा लेख मला लागत नाही. आणि ती हातवटी आपल्याला सुद्धा प्राप्त करून घेता येते भगवत अनुग्रहानं, भगवंताच्या कृपेनं, परमात्मा योगे, परमात्म्याच्या प्राप्तीत याच्यातून. म्हणून ब्रह्मदेवाला सांगतात, सृष्टी सर्जना लागी तत्वता, सकळ करमी अकर्मता, अकर्तात्मता, मद अनुग्रहे पावसी विधाता, म्हणून माथा ठेविला हात. सृष्टी सर्जना लागी तत्वता, सकळ कर्मी अकर्ता आत्मता. सृष्टी सर्जन करण्याकरता म्हणजे सृष्टी निर्माण करण्याकरता, तत्वता खऱ्या अर्थाने, सकळ कर्मी सर्व कर्मामध्ये अकर्ता. तू अकर्ता राहशील म्हणजे सृष्टी करून सुद्धा तुला कर्तृत्वाचा बाधकता तुला लागणार नाही. कशामुळे? मद अनुग्रहे पावसी विधाता, म्हणून हात माथा ठेविला हात. म्हणून माझा अनुग्रह प्राप्त व्हावा एवढ्या करता भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवला याचा अर्थ नुसता स्थूल अर्थ घेऊ नका. कारण आपल्याला शब्द, नुसतं शब्द तात्पर्य पकडायचं, याच्यामध्ये सांकेतिक भाषा असते, सांकेतिक अर्थ असतात. आणि ते सांकेतिक अर्थ प्राप्त होण्याकरता श्रीगुरु सेवा ग्रंथ कृपा लागते. आणि त्यातून ते सांकेतिक अर्थ आपल्या बुद्धीने अर्थ कळत नाही बरं. लावण्याचा प्रयत्न करू नये.
आपल्या बुद्धीने अर्थ लावला तर विकृत अर्थ होतो, त्याला सद्गुरूच्या म्हणून ज्ञानोबा सांगतात की बाबा शास्त्राचा आपल्याला परमार्थ करायचा असेल तर कोण्या तरी अनुभवी माणसाच्या सहवासात राहून आपला परमार्थ करावा. आपल्या बुद्धीने होत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. कारण आपलं मन आपल्याला केव्हा धोका देईल हे सांगता येत नाही. या मनाने मोठमोठ्यांच्या हातावर तुरी दिल्या आणि फसवणूक केली. जे मी म्हणणारे आहे त्यांना मातीतच गाळलं या मनाने. परंतु या मनाची गती जर संतांच्या श्रीगुरूंच्या मतीने चालवली तर फार मोठा येते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपतीने पंथे. येणे पंथे श्रीपती आकळावा म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावं. कोण्या पंथे? संताचे संगती मनोमार्ग गती. संतांचे मनोमार्गे गती काय अर्थ आहे? आपण बऱ्याच वेळा असं वरवर असा अर्थ केला जातो. संतांची संगती मनोमार्ग गती तोही अर्थ बरोबरच आहे. संतांच्या सहवासात राहून आपल्या मनाची गती त्यांच्या संगतीत लावावी किंवा संतांची मनोगती जी आहे त्या मनोगतीत आपली मनोगती लावावी. येणे पंथे श्रीपती आकळावा. वा, सुंदर अर्थ आहे याच्यामध्ये. मार्मिकता आहे. म्हणजे संत ज्या भावनेने परमार्थ करतात, संत ज्या अवस्थेत परमार्थ करतात त्या अवस्थेत जाऊन परमार्थ निर्विकार निरहंकारी अवस्थेत जाऊन निर्वासन अंतकरण करून परमार्थ संत करतात. त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि तर आपल्याला याचे अर्थ करतात. म्हणून सकळ म्हणून माथा ठेविला हात. म्हणून ब्रह्मदेवाच्या मस्तकावर हात ठेवला. आता असं म्हणू नका पुन्हा की नुसता हात ठेवला म्हणजे ज्ञान कसं काय होते. बटन दाबलं म्हणजे लाईट कसा काय लागतो याचं काय उत्तर आहे तुमच्याजवळ? इकडं बटन तिकडं. समजा बटन दाबल्यानंतर लाईट लागतो कसा काय याचं ते आहे की नाही. म्हणजे याच्यातले गमक शोधावे लागतात. त्याच्यासाठी काही गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो आणि त्याचे अनुभव आल्याशिवाय विश्वास ठेवल्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणून कृपा पद्महस्त ठेविता माथा. भगवान स्वतः नारायण परमात्मा ब्रह्मदेवाला सांगतायत. हे काय कोणाच्या बगलमधलं नाही. कृपा पदहस्त ठेविता माथा ब्रह्मावबोध पावे विधाता करस्पर्शे निवाला विधाता ते सुख सांगता न पुरे. ब्रह्मदेवाला सुख प्राप्त झालं. कृपा हस्त ठेविता माथा. कृपेचा हात ब्रह्मदेवाच्या मस्तकावर ठेवल्याबरोबर ब्रह्मावबोध ब्रह्मबोध म्हणजे परब्रह्म अवस्था त्याचं ज्ञान पावे विधात्याला ब्रह्मदेवाला प्राप्त होईल. आणि करस्पर्श निवाला नुसता स्पर्श झाला हाताचा तर त्याने काय झालं? ते सुख सांगता नुरे. ते सांगायला लागलो तर ते सांगताच सांगणारा शिल्लक राहत नाही. पण ते सुख पाहिजे. अनुवाद करणं वेगळं. आपण त्या अवस्थेचा काय करतोय? अनुवाद करतोय. ती अवस्था प्राप्त होऊन ते सांगणं वेगळं. आणि ती अवस्था सांगताच नाथमहाराज म्हणतात, शुकाचार्य म्हणतात की मनुष्य सांगायला सुद्धा शिल्लक राहत नाही. याचा अर्थ आपल्याला अजून पूर्ण झालेलं आणि खरं आहे. हे करायचं कशासाठी? ते प्राप्त करून घेण्यासाठी. काही लोक म्हणतात नुसते बोलतातच, अनुभव नाही लोकांना उपदेश करतात. अरे बाबा, तो अनुभव येण्याकरता तर याचा विचार आहे, उपदेश नाही. हा संत वाक्याचा शास्त्राचा अनुवाद आहे. ते कळण्यासाठी पाणी किती खोल आहे हे कळण्यासाठी पाण्यात उतरावं लागेल ना. की वरून दिसेल किती खोल आहे, किती उथळ पाणी येतं? नाही. त्याकरता शास्त्राचा अभ्यास करावा लागेल, तो अनुवाद करावा लागेल. मग साधकाचं जीवन असं असतं गंगेप्रमाणे. गंगा वाहतच जाते. वाहत जाते म्हणून नुसती समुद्राला जाते का? नाही. त्याचा उपयोग जगाला होतो.
ज्ञानोबरांनी किती सुंदर साधकीय जे अवस्थेचं केलेलं आहे गंगेचा उपदेश. का फेडित पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे आप. समुद्राला पाणी गंगेचं पाणी आप जाते आपोआप जाते. काय शब्दश्लेष आहे. आप जाते म्हणजे पाणी जाते आणि आपोआप जाते. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. पण जाताना काय होते. का फेडीत पाप ताप पोखीच तिरीचे पादप. पादप शब्दाचा अर्थ आहे पायाने पाणी पिणारे मुळाने पाणी पिणारे वृक्ष झाड. आणि त्या झाडांना सुद्धा पोषित समुद्रा काय पोखित तिरीचे पादप म्हणजे झाडांना सुद्धा पाणी देते की नाही. जो पाणी प्यायला आला त्याला पाणी पाजते की नाही. त्याप्रमाणे साधकाचं जीवन परमार्थ करता करता जर सहज कोणाला घडत असेल आपल्या या ग्रंथाचं चिंतन करण्यामागचा हेतू काय उपदेश करणं नाही. दुर्मिळ असा ग्रंथ आहे चनात महाराजांचा. याचं चिंतन आपल्याला घडावं आणि करण्याच्या माध्यमातून. म्हणून तुम्ही हे ऑनलाईनची योजना केली की तुमचाच उद्देश होता बुवा की 4 लोकांना महाराज ऐकायला भेटते. नाही तर आपलं चिंतन तर आपण करणारच होतो. परंतु 4 लोकांच्या कानावर संतवाणी आणि संतवाणी ही प्रासादिक वाणी आहे. संतवाणी ही आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी किंवा शासनाचे पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी नाही. लोकांनी मानावं याच्यासाठी नाही. जगाचं कल्याण व्हावं याकरता ईश्वर कृपेने आणि जगाच्या कळवळ्याने निर्माण झालेलं शास्त्रवाणी आणि संतवाणी आहे. आणि मग आपला उद्धार करण्यासाठी या वाङ्मयाचा नुसता आपण वाचन केलं संत वाङ्मयाचं तर पुण्य प्राप्त होतं. पण त्यासाठी विश्वास पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे. असो तर असं आहे करस्पर्श हे ते सुख सांगता सांगता नुरे. खरं आहे परमार्थ अवस्था प्राप्त झाली का पाण्याचा जसा स्वभाव आहे ना पाण्यात बुडालो की पाणी बोलत नाही आणि दुसऱ्याला बोलू देत नाही. तसा परमात्मा अवस्था आहे. परमात्मा अवस्था परमात्मा सुख प्राप्त झालं की ते सुख सांगता येत नाही. तुकोबारांना विचारलं महाराज संतांच्या संगती तुम्हाला परमात्म्याचं सुख प्राप्त झालं सांगा ना एकदा. सांगा की परमात्मा सुख कसं आहे. ते नाही सांगता येत. मग सांगता येत ते कसं अनुभवाची जोगे नोही बोलायचे. हे अनुभव लागतं. अगदी सोपं. साखर गोड आहे. साखर गोड आहे. साखर गोड आहे. किती गोड आहे. तो म्हणे अति गोड आहे. किती गोड आहे. खूप गोड आहे. किती खूप खूप गोड आहे. नुसतं सांगून जमेल का. खाऊन पहा ना किती गोड आहे. मग तेच कसं तिथं खूप गोड आहे म्हणते. मग ही चुकती घ्यायची त्याच्या हातात घ्यायची. खा आता तू सांग किती गोड आहे. सांगता येते काय नाही. ही अनुभवाची जोगे तुको असं सुंदर हे आहे. मुकया साखर दिधली खावया. मुक्या माणसाला साखर खायला दिली तर गोड लागणार नाही काय. लागते. त्याला विचारलं कशी लागते सांगता येते का. शब्दानं सांगता येत नसलं तरी क्रियेनं कशी झाली गोड लागली. कशी लागली गोड लागली तो सांगते. तसं कोणी म्हणतील मग संतांना अनुभव प्राप्त झाला सांगला कसा. सांगता येतो ना. अनुभव काही पूर्ण अवस्थेत जरी सांगता आला नाही तरी काही अवस्थेमध्ये सांगता येतो. आणि तो अनुभव घेता यावा याकरता म्हणजे परमात्मा सुखाचा अनुभव सांगण्याकरता मनुष्य शिल्लक राहत नाही. तो अनुभव घ्यावा लागतो. आणि तो सांगण्याकरता संत अद्वैत अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा द्वैतात कल्पित द्वैतात येऊन त्याचा व्यवहारात येऊन तुमच्या आमच्याकरता तो आपल्या कुवतीमधले दृष्टांत देऊन आपल्याला गोष्टी सांगून आपल्याला पटवण्याचा प्रयत्न करतात प्राप्त व्हावा म्हणून. एवं स्वयं वैश्या परी संभो कोणी केला ब्रह्माधिकारी हे जाणून आपुली थोरी पूर्णत्वाचा करी बोध त्यासी प्रबोध त्यासी. अशा प्रकारे एवं अशा प्रकारे स्वयंभू ऐशिया परी संभो धुनी
केला ब्रह्माधिकारी. असा प्रकारचं संबोधन म्हणजे उपदेश करून ब्रह्मदेवाला भगवंताने ब्रह्मज्ञानाचा काय केला, ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मदर्शनाचा अधिकारी केला. हे जाणून आपुली थोरी पूर्णत्वाचा करी प्रबोध त्यासी. आता त्याला अधिकारी हे जाणलं परमात्म्याने आणि आपुली थोरी ब्रह्मथोर पूर्णत्वाचा करी प्रबोध त्यासी. पूर्णत्व झालेला आहे असा प्रबोधन ब्रह्मदेवाला करतायत. आत्मारांचा सद्गुरूने अनुग्रहिल्या पाठी शिष्याची स्वरूपी प्रवेशी दृष्टी. हे पुरुषोत्तम जानुनी पोटी कर संपुष्टी आश्वासिला. सद्गुरु अनुग्रहाल्या पाठी शिष्याची स्वरूपी प्रवेशी दृष्टी म्हणजे सद्गुरूने अनुग्रह केल्याबरोबर अनुग्रहिल्या पाठी अनुग्रह कृपा केल्याबरोबर शिष्य जो आहे हा स्वस्वरूपामध्ये काय होतो, प्रविष्ट होतो. त्याची दृष्टी, त्याची नजर, त्याची बुद्धी स्वस्वरूपामध्ये प्रवेशित होते. आणि हे पुरुषोत्तम जाणून पोटी कर संपुष्टी आश्वासीला. त्याला आश्वासन देण्याकरता पुन्हा त्याच्या मस्तकावर हात ठेवला की बाबा हा अनुग्रह तुझ्यावर करतोय, आता तुला सुद्धा तो अनुभव येईल, तुला सुद्धा ती नजर प्राप्त होईल म्हणून आश्वासन दिलं. विष्णुवीरांची संवाद कथन कल्पादिचे जुनाट ज्ञान. ते तर श्रोती द्यावी अवधान आनंद घन ओढला. करप संपुष्टी आश्वासला. असं आश्वासन दिल्यानंतर विष्णू विरंचीसी संवाद कथन म्हणजे भगवान महाविष्णूंनी विरंची ब्रह्मदेवाला हा जो संवाद कथन केला, सांगितलं कोणतं, कल्पादीचे जुनाट ज्ञान. ही कल्प निर्माण व्हायच्या अगोदर किती कल्प आहे, सुरुवातीच्या प्रवचनामध्ये आपण विचार केला होता 6 कल्प आहे. त्या कल्पातला हा जो सुरुवातीचा त्याच्यामधला कल्प हा वराह कल्प चालू आहे आता. वाराह नावाचा कल्प आहे. आणि याच्यामधले या कल्पाच्या अगोदर ब्रह्मदेवाला जे ज्ञान भगवंताने सांगितलं त्या ज्ञानाचा जो संवाद आहे तो संवाद तेथे श्रोती द्यावे अवधान आनंद घन ओढला. म्हणून आता ते जुनाट ज्ञान तो संवाद जो आहे तो संवादाकरता श्रोतृवर्गाने अवधान द्यावं म्हणजे लक्ष देऊन ते ऐकावं. आनंद घन ओढला. जो ऐकेल त्याला आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही दिशाभूल नाही, ही दिशाभूल नाही. विश्वास ठेवा. मी विश्वास का ठेवतो, कारण अविश्वासी लोक यांना पटत नाही. याचं बोलण्याचं कारण सांगेल मी तुम्हाला. काहींचा विश्वास नाही संत वाङ्मयावर, शास्त्रावर, पुराणांवर. ते आपल्या बुद्धीचे तारे, आपल्या अकलीचे तारे ओढत बसतात. म्हणजे आपण कितीही, आपला व्यासंग किती आहे यावर आपली बुद्धीची हे नाही कळत. ओ संस जाऊ द्या, कोणावर टीका टिकमार मला करायची नाही किंवा त्याचाही मी त्याच्यासाठी बोलत नाही. हो काय झालं, रामकृष्ण श्री. तर अशा प्रकारे श्रोत्यांना अवधान देण्याकरता आनंद घन ओढला. आनंद प्राप्त होतो. ज्ञानोबा म्हणतात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि श्रवण करत असताना अवधान लक्ष देऊन ऐकलं तर त्याचा आनंद मिळतो, नाही तर आनंद मिळत नाही. विषय समजत नाही, त्याचे साखळी लागत नाही, अनुसंधान राहत नाही. आनंद ओढला ब्रह्मदेवाला, त्यावेळेस आनंद ओढला आपल्यालाही प्राप्त होईल. साचची ब्रह्मा जन्मला पोटी या लागी हरिसी कळवळ मोठी. गुह्य ज्ञानाची गोड गोष्टी उठा उठी हरी सांगे. आता भगवान सांगतात की साचची ब्रह्मा जन्मला पोटी या लागी हरीशी कळवळ मोठी.
ब्रह्मदेव भगवंताच्या पोटी जन्माला आला, म्हणून भगवंताविषयीचा लढा, ब्रह्मदेवाविषयीचा लढा भगवंताला प्राप्त, लढा निर्माण झाला होतोच. गुह्य ज्ञानाची गोड गोष्टी उठाउठी हरी सांगे. त्या गुह्य ज्ञानाची गोष्ट भगवान ब्रह्मदेवाला सांगणार आहेत, तात्काळ सांगणार आहे. पण तुम्ही म्हणाल महाराज ब्रह्मदेवाला जरी तात्काळ सांगत असले तरी आपला घड्याळ डोळे वटारत आहे, म्हणून आता घड्याळाची मर्यादा राखून आपण आजचा आता पुढचा विषय अजून पूर्वपीठिकाचा आहे. आणि मला वाटते उद्या किंवा परवाच्या दिवशी आपण मुख्य श्लोकाला चिंतनाला विचार करणार आहे. अहमेवा समेवाग्रे या श्लोकाला, ज्याची आतुरतीनं चतुश्लोकी भागवताची आपण विचार करतोय, आज पाहतोय, त्याचा उद्या होईलच, सांगता येत नाही. आईसाहेब ज्याप्रमाणे करून घेतील त्याप्रमाणे आपण चिंतन करणार आहोत. उद्या किंवा परवा त्याला चिंतनाला सुरुवात होणार आहे. ब्रह्मदेवाला उठाउठी सांगण्याची ती भूमिका जी आहे, ती भूमिका आता सांगत आहे. त्याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये करू. आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या वाणीला प्रवचनाला आपण विसावत आहोत. पुन्हा भगवंताचा विचार ऐकण्यासाठी भगवान आणि नाथ महाराज सुद्धा आपले या ग्रंथाविषयीची एक भावना, या ग्रंथाचा विचार सांगणार आहेत. त्याचा विचार उद्याच्या दिवशी करू. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबारांचं भजन आणि आईसाहेब मुक्ताईंचं भजन. कुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाढाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 कुंडलिक वरदाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज की जय. सद्गुरु मुकुंद महाराज की जय. सद्गुरु सखाराम राम महाराज की जय सर्व संतन की जय. ईश्वर भगवान